नैनी पाहता हनुमंत, नैनी पाहता हनुमंत, ज्यासी वर्णिती महंत, ज्याचा महिमा अनंत, मुख्य प्राण रामाचा. स्वामी रामाचे वहन, स्वामी रामाचे वहन, केले लंकेचे दहन, त्याची कीर्ती गहन, बलभीम नामाचा. सदा बांधुनिया माज, सदा बांधुनिया माज, करी रामाचे निज काज, ज्याचे श्री रघुराज, सेवक पूर्ण कामाचा. सर्व देवांचा वरिष्ठ, सर्व देवांचा वरिष्ठ, वारी दासांचे अरिष्ट, रामदास एकनिष्ठ, मारुती हा नेमाचा. बोला जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. आज हनुमान जयंती. लहानपणापासून माझी आणि मारुतीरायाची स्पेशल गट्टी. कारण आमच्या घराच्या अगदी समोर मारुती मंदिर, येऊन जाऊन 50 मीटरचं अंतर असेल मध्ये. त्यामुळं हनुमान जयंती हा जणू आमच्या घरचाच कार्यक्रम असायचा, समारंभ असायचा. आई, आजी, काकू ह्या सकाळपासून सुंठोडा करणे, रांगोळ्या काढणे आणि अशा कामात सगळीकडे त्यांचा सक्रिय सहभाग असायचा आणि माझी सक्रिय लुडबुड. माझा काका, माझा दादा हे पण पताका लावणे, दिव्यांच्या माळा लावणे, बाबा येऊन जाऊन आम्ही सर्वजण दिवसभर मंदिरात असायचो. रात्री पंक्ती असायच्या, दिवसभर गीत रामायण भजनं चालू असायची. अतिशय मंगलमय वातावरण आणि अतिशय छान दिवस जायचा तो. आणि हे अक्षरशः मी 13-14 वर्षाची असेपर्यंत अनुभवलं आहे. त्यामुळं हनुमान जयंती हा एकदम हळवा कोपरा. आणि त्यानिमित्तानं बोलायचं ठरल्यावर आधी काय बोलावं तेच सुचेना. मग त्या मारुतीरायालाच प्रार्थना केली. मनोजं मारुततुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अतिशय मोहक असे रूप असणारा, तसेच वाऱ्याच्या वेगाने चालणारा, इंद्रियांवर संयम असणाऱ्या, अतिशय बुद्धिमान, पवनपुत्र, वानरांचे सेनापती असलेल्या मारुतीरायाला माझा नमस्कार असो. हनुमान म्हणजे दास्यभक्तीचं उत्तम उदाहरण. श्री समर्थ रामदास स्वामीसुद्धा यांचा आराध्यसुद्धा श्रीरामचंद्र प्रभूंच होय आणि त्यामुळंच ते रामदास होत. त्यामुळे एका दृष्टीनं ते दोघंही एकमेकांचे म्हणजे समर्थांचे मारुतीराय हे आदर्श होते. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची अनेक मंदिरं स्थापली. जेव्हा भारत भ्रमण केलं समर्थांनी, तेव्हा त्यांनी 1100 मठ उभारले. त्याबरोबरीने त्यांनी मंदिरं स्थापली आणि ह्या मंदिरांमध्ये बलोपासना होतीच. कारण त्यांना समाजमनाला काय म्हणायचं, त्यावेळेला आक्रमणांनी जे समाजमन थोडंसं निद्रिस्त झालं होतं म्हणा, किंवा एक समाजाला जी ग्लानी आलेली होती, तर त्याच्यात वीररस जागृत करण्याचं काम समर्थांनी केलं. आणि ते या मारुतीरायाच्या साहाय्यानं केलं, किंवा असं म्हणूया की मारुतीरायाची त्यांना या कार्यात साथ होती, म्हणूनच ते त्यांनी पूर्णत्वाला नेलं. तर त्यांनी 13 मारुती स्तोत्र रचली आहेत. त्याच्यातसुद्धा मारुतीरायाच्या पराक्रमाची त्यांनी स्तुती केली आहे. पण माझं सगळ्यात लक्ष वेधलं, आणि आज आपला जो मेन विषय आहे ते म्हणजे समर्थांनी लिहिलेलं सुंदरकांड. तर समर्थांनी रामायणातली फक्त युद्धकांड आणि सुंदरकांड हेच लिहिलेलं आहे मराठीत नव्यानं म्हणजे त्यांनी त्याचं रसग्रहण करून लिहिलेलं आहे. आणि बऱ्याच जणांना माहीतही नाही आहे की सुंदरकांड हे मराठीत आहे. तर त्यामुळं त्याच्याबद्दल थोडंसं मला त्याच्यात काय वेगळेपण जाणवलं आणि त्यात काय नव्यानं भावलं हे सांगावं हनुमान जयंतीच्या निमित्तानं, आणि ह्या सुंदरकांडाबद्दल बोलावं असं मी ठरवलं. आणि तेच मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करते. तर सुंदरकांड हे रामायण या महाकाव्यातील 5वं कांड आहे. आणि ते मूळ वाल्मिकी ऋषींनी संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. सुंदरकांडाचं वैशिष्ट्य हेच आहे की त्यातलं मुख्य पात्र हे श्रीरामचंद्र नसून आपले हनुमंतराय आहेत, मारुतीराय आहेत. आणि मारुतीरायाचा पराक्रम, साहस, त्यांची शक्ती, त्यांचा निस्वार्थीपणा, त्यांची रामाप्रतीची भक्ती ह्याचं सगळं वर्णन आहे. आणि असं म्हणतात की ज्या भक्तांना रामाची कृपा आपल्या जीवनात हवी आहे त्यांना सुंदरकांडाचं नियमित पठण करावं. तर माझ्यासमोर जेव्हा हे सुंदरकांड मराठीतील आलं तेव्हा त्याचा ओवांचा अर्थ विवेचन असं काही नव्हतं. तर मग मी ते शोधायसाठी मी पुस्तकं वगैरे बघितली, पण ते काय मिळालं नाही. मग मी सर्वज्ञानी आपल्या गुगल महाराजांना शरण गेले. तर त्यांच्याही असं काही गावीच नव्हतं की मराठीत सुंदरकांड लिहिलं आहे. त्यांनी तुलसीदासांचं जे सुंदरकांड आहे त्याचा मराठी अनुवाद आहे, तर ते मला दिल्या.
त्याच्या लिंक्स दिल्या, पण हे ॲक्च्युअल जे मी समोर ठेवलं होतं समर्थांनी लिहिलेलं सुंदरकांड, त्याच्याबद्दलचे काहीच संदर्भ मला सापडत नव्हते. मग मला लक्षात आलं श्री समर्थांनी मराठीतून सुंदरकांड आणि युद्धकांड ही 2च कांड लिहिलेली आहेत. आणि समाजमनाची मरगळ झाली त्यावेळेला, जी समाजाला ग्लानी आलेली होती, तर समाजाला युद्धाचं, लढाईचं स्फुरण मिळावं ह्याच्यासाठी माझ्या मते त्यांनी ती 2च कांड मराठीतून लिहिलेली आहेत. मग मी माझं मीच समजून घ्यायचं ठरवलं. मी जेव्हा वाल्मिकी रामायणाचा मराठी अर्थ आणि सुंदरकांड हे मी दोन्ही पण मग तुलना करून बघितली त्याच्याशी, ते दोन्ही थोडे थोडे वाचून बघितले वगैरे, तर मला असं लक्षात आलं की समर्थांनी जे सुंदरकांड लिहिलेलं आहे हे 101 ओव्यांचं आहे. आणि त्याच्यात समर्थांनी जो पूर्ण फोकस ठेवलेला आहे तो पूर्ण मारुतीवर ठेवलेला आहे. म्हणजे मारुतीरायांची जी बाकीच्यांशी कॉन्व्हर्सेशन्स असतील, ते जे संदर्भ आहेत ते त्यांनी वगळलेले आहेत. आणि पूर्ण फोकस की मारुतीरायांनी तिथं आपली शक्ती किती ऑप्टिमम पद्धतीनं वापरली, किती युक्तीनं वापरली. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ वगैरे म्हणतात, पण मारुतीरायांनी त्याचा अगदी योग्य संगम घडवून कशा कमीत कमी वेळेत जो आपल्याला वेळ मिळाला आहे त्या वेळेचा पूर्ण सदुपयोग करत तिथल्या दैत्यांना सुद्धा आपल्या सामर्थ्याची कशी चुणूक दाखवून दिली. तर ह्याच्यावरच सगळा फोकस श्री समर्थांनी या सुंदरकांडात ठेवला असं मला जाणवलं. तर आपण त्याचा आता रसग्रहण करूया. समर्थांनी लिहिलेल्या या सुंदरकांडाची सुरुवात या ओवीनं होते. नमो सर्व करताची तो विश्वभरता, गुणी शोक हरताची हरता विवर्ता, परेहुनी परताची परता विवर्ता, भूते भूत धरताची धरता उधरता. या ओवीत समर्थांनी विश्वभरता असं आत्माराम किंवा परमात्म्याचं स्मरण केलेलं आहे. त्यांनी दाशरथी रामाचा, सगुणातील रामाचा उल्लेख केलेला नाही आहे, तर उलट सर्वव्यापी परमात्म्याचं स्मरण त्यांनी पहिल्या ओवीत केलेलं आहे. आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या ओवीत त्यांनी विषयालाच हात घातलेला आहे. ते म्हणतात, मही मंडळीचे कपिरीस राजे, तया मध्यभागी महावीर साजे, महारुद्र आज्ञेप्रमाणे निघाला, सीताशुद्धी आणा वया सिद्ध झाला. इथं सीताशुद्धी म्हणजे सीता शोधी या आहे ना, तो सीताशुद्धी हा शब्द आहे. तर हनुमंत हा वानर सेनेचा सेनापती मुख्य राजा खरं तर सुग्रीव होता, पण सुग्रीवाला पण हनुमंताच्या सामर्थ्याचे म्हणजे जाणीव होती, त्यामुळे तो पण त्यांना मानानं वागवत असे. आणि वानरसेना तर त्याच्यावर जीव की प्राण टाकत होती, ते त्याच्या सगळे आज्ञेत होते. जेव्हा रामांनी हनुमंतांना आज्ञा केली तर हनुमंतांनी पुढे आपल्या वानरसेनेला तयार केलं कामासाठी, सीताशोधासाठी. त्यांनी सगळीकडं टोळ्या केल्या आणि त्या सर्व दिशांना पाठवल्या. सर्व दिशांना म्हणजे दक्षिणेकडे आहे हे माहीत होतं, तर वेगवेगळ्या दिशांना त्याने त्या वानरसेनेला पाठवलं. 3 ते 7 या ओव्यांमध्ये असंच वानरसेनेने कसं उद्याने, पुरे, नगरे, डोंगर, दर्या अशा सर्व ठिकाणी शोध घेतला असं वर्णन आहे 3 ते 7 या ओव्यांमध्ये. आणि मग शोधत शोधत मात्र ते दक्षिणेला महासागराच्या किनाऱ्याशी जाऊन पोचले. आता सगळेच काही वानर उड्डाण करू शकण्याच्या म्हणजे तेवढ्या सामर्थ्याचे नव्हते, त्यामुळे ते किनाऱ्याशी गेल्यावर ते तिथं स्तब्ध झाले, थांबले तिथं. त्यांना काय करायचं पुढं सुचेना. आता कुठं जायचं, आता कुठं शोधायचं, ह्याच्या पुढं दक्षिणेकडं म्हटलं होतं, पण समुद्रात वगैरे म्हणजे कसं आता ह्याच्या पुढं कसा शोध घ्यायचा, त्यामुळे ते तिथं स्तब्ध झाले. तेव्हा मग सगळ्यांनाच भीती वाटायला लागली की आता रामचंद्रांनी सांगितलेलं कार्य आपल्याला अर्धवट सोडावं लागतं का काय. तर समर्थ 6व्या ओवीत म्हणतात, समुद्रातिरी ते उदासीन जाती, गळाल्या तनू थोड उद्वेग चित्ती. त्यांना भयंकर वाईट वाटते, प्रभू रामचंद्रांचं काम आहे आणि ते आपल्याला अर्धवटपणे सोडावं लागतं, याचंच वाईट वाटायला लागलं. तर काय करावं, मग त्यांच्यात चर्चा सुरू झाली, आता काय करतायत. पण मग हनुमंतानं सगळ्यांना आश्वस्त केलं. तो म्हणतो, कपी बोलती काय आता करावे, न लागे सीता शुद्धी तेव्हा मरावे. आपण मरण श्रेयस्कर आहे, आपण काम करू शकलो नाही तर मरण श्रेयस्कर आहे. पण मग मारुतीने सांगितलं, म्हणे मारुती वीर हो स्थिर बैसा, तिन्ही लोक पाहून येतो तमासा. त्यानं सांगितलं, मी बघून येतो, तुम्ही शांत राहा, स्वस्थ राहा. भयासूर तो भीम सिंधू उडाला, त्रिकुटाचळाहून पहिला आड गेला,
पुढे सर्व ही पाण जंजाळ पाहे हनुमंत विस्मित होऊन निराळे. आता हनुमंतांनी समुद्रावर उड्डाण केलं. त्या महासागरांकडे म्हणजे समर्थांचा जो शब्द आहे विस्मित, तो पण मला म्हणजे छान वाटला. म्हणजे हनुमंतानं काय भयचकित, अरे बापरे इथं काय, असं ते हे झालेले नाही आहेत, संभ्रमित झालेले नाही आहेत, भयग्रस्त झालेले नाही आहेत, तर ते विस्मित होऊन बघतायत की मोठा नजारा जो आधी कधी बघितला नाही तो बघायला मिळतो. तसं जसं विस्मित होऊन बघताय तसं मारुतीराय त्याच्याकडे समुद्राकडे बघत होते. आणि जणू काय रामाच्या कृपेनं म्हणजे मला असं वाटलं की त्या भवसागराकडं म्हणजे ते तुच्छ मानतायत ते, आणि त्याला सुद्धा पार करून जाण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आलेलं आहे. आणि फक्त एक रामांची लीला म्हणून त्या सगळ्याकडे बघत ते विस्मितपणे बघतायत असं समर्थ म्हणतात. ह्याच्यात समर्थांनी म्हणजे पहिल्यांदा जे वाल्मिकी रामायणात किंवा तुलसीदासांच्या सुंदरकांडात सुद्धा की जांबुवंतांनी त्यांना त्यांच्या गुणांची आठवण करून दिली, स्मरण करून दिलं, तर तो भाग त्यांनी वगळलेला आहे समर्थांनी. पुढं मैनाक पर्वत त्याला विश्रांती घे म्हणतो, किंवा सुरसा ही नागकन्या त्याला मध्ये भेटते. लंकिनी ह्या लंकेच्या आदिवासी देवीचा पण उल्लेख आहे वाल्मिकी रामायणाच्यात. पण हा सर्व उल्लेख समर्थांनी उड्डाण प्रवासात टाळला आहे. ते फक्त म्हणतात की समुद्रामध्ये भेटला तो अतितू, म्हणे रे अरे कोण रे तू, नमस्कार घाली हनुमंत त्याला, मना माझी तो थोर संतुष्ट झाला. इतक्यावरच ते थांबले. तसंच हनुमंत रावणाच्या अंतपुरात, राक्षस महालांमध्ये रावणाच्या भवनात फिरल्याचे उल्लेख वाल्मिकी रामायणात पण आहेत, आणि म्हणजे वाल्मिकी रामायणातल्या सुंदरकांडात पण आहे. पण ते अगदी गुपचूप फिरल्याचे आहेत. ते शांतपणे म्हणजे ते लोक झोपलेले असतानाही गुपचूप फिरल्याचे आहेत. पण तो लघुरूप धारण करतो आणि मग तिथलं वैभव बघतो. अर्थात त्याला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नसतो, कारण हनुमंत हे वैराग्याचे आदर्श आहेत, विरक्तपणाचे आदर्श आहेत. त्यांना रामभक्तीशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. सो सिंह जसा, आपला वनराज सिंह जसा गवताकडे बघेल तशी उपमा दिलेली आहे की त्याप्रमाणे त्यानं ह्या वैभवाकडे बघितलं. आणि पण इकडे मात्र समर्थांनी गुपचूप फिरल्याचा तेवढा उल्लेख केला आहे. आणि त्यांनी म्हटलंय की बंदिवान देव ज्यांना तेव्हा दिसले तेव्हा मात्र त्याचा राग आणि वैफल्य वाढलं, आणि मग त्यांनी ठरवलं, बहुमातले गर्व मोठ्या बळाचा, तया झोडितो दास मी राघवाचा. आणि म्हणून मग त्यांनी गुप्त देह धारण केला हे लिहिलंय. पण त्याच्यानंतर त्यांनी एक मजा केली. समर्थ म्हणतात की त्यांनी फक्त त्याची शेपूट तेवढी दिसेल अशी ठेवली आणि बाकी सगळा देह गुप्त केला. त्याच्यासाठी ओवी आहे की देहे आपुले सर्व ही गुप्त केले, प्रसंगी तये पुच्छते वाढविले. म्हणजे फक्त शेपूट ठेवली, बाकी सगळा देह गुप्त केला. आणि ओवी 20 नंतर त्याचं जे हे वर्णन आहे ते आपल्याला वाचताना आणि कल्पना केल्यावर अगदी हसू येतं की फक्त सापासारखं शेपूट सगळीकडे वळवळतंय आणि ते त्यांनी हत्यार म्हणून वापरलंय. घराघरातून त्या शेपटाचाच त्यांनी उपयोग केलाय. तर साप आला म्हणून लोक पळायला लागली तर त्याच्या मागं ते जायचे आणि त्या शेपटानंच त्यांना असे आवळायचे, मागं ओढायचे आणि आपटायचे. असे सगळे त्यांनी ओव्यांमधनं ती वर्णन आहेत. आणि ती खरंच अशी मजा येते. म्हणजे कारण कुठल्याही असुरी वृत्तीला काहीतरी समोर दिसतंय तर पटकन त्यांनी त्याला मारलं असतं. म्हणजे सामान्य जे दैत्य होते ते, पण त्यांना ते दिसतही नव्हतं, कळतही नव्हतं. बरं, त्रिकुटाचळ हा असा भाग होता की जिथं भरपूर साप होते, तर त्यातलाच एखादा साप आलाय का काय असं वाटून त्या सापाच्या दृष्टीने त्याला ट्रीट करत होते. पण हनुमानाची ती शेपूट होती आणि त्यामुळे त्यांनी सगळीकडे मजा उडवून दिली होती. तर त्याचं वर्णन केलंय, पडो लागले दैत्य नेते बदादा, किती एकते दीर्घ देही बदादा. दैत्यांना समजतच नव्हतं काय झालंय आणि फक्त भुभुक्कार तेवढा ऐकू येत होता. त्यामुळे ते सगळे जागच्या जागी ठप्प झाले होते. म्हणजे सगळेच काही आपले मायावी शक्तिवाले नसतील, तर जे सामान्य दैत्यांचा असा नुसत्याच शक्तिवान दैत्यांचा रादर अशी त्रेधा उडाली होती. बळे वावरे पुच्छते आवरेना. आपल्या शक्तीचा गर्व असलेले दैत्य आणि त्यांना शेपटीला सुद्धा आवर घालता येत नव्हता आणि सगळे प्राणी सगळेजण भांबावून गेलेले होते. आणि सूर्यास्तानंतर तर अधिकच दैना उडाली होती. हनुमंतांचं लंकाभ्रमण चालूच होतं. त्यांना हा आवाज कुठे येतोय वगैरे काहीच कळत नव्हतं. तर त्याच्यासाठी ओवी आहे की अहो पाहता काय लंका बुडाली. आणि हे वर्णन वाचताना दुष्ट शक्तींची फजिती झालेली बघताना आपल्यावर चेहऱ्यावर पण एक स्मितहास्य उमटतं. आणि समर्थांनी असं शेपूट हे इतकं प्रभावी साधन म्हणून तिथं त्यांनी दर्शवलेलं आहे.
ते आपल्याला खरंच वाटतं की हे वर्णन खूप विध्वंसक पण आहे त्यांनी लिहिलेलं, की म्हणजे सगळे दिवे पाडतायत वगैरे असं. पण समर्थांसारखा विरक्त किंवा हनुमानासारखा विरक्त त्याला त्या वैभवाशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्यामुळं त्यांनी तिथला जो विध्वंस चालवला होता तो भौतिकतेचा विध्वंस होता, मटेरियलिस्टिक वर्ल्डचा विध्वंस होता आणि चुकीच्या आसुरी वासनांचा तो विध्वंस होता. त्यामुळं तो रास्त होता, त्यामुळे तो योग्य होता आणि तो आवश्यक होता. आता हा इतका विध्वंस चालू आहे, तर लंकेच्या राजाला म्हणजे आपल्या रावणाला न कळतं तलच नवल, तर त्याच्या कानावर ही कुणीतरी वार्ता दिली की असं असं कोणीतरी झालंय. मग त्याला पकडून आणायची आज्ञा दिली. आता ह्याच्यात त्यावेळेला यांनी म्हणजे त्यांना पकडायचं, मारुतीरायाला पकडायचं कोणाचं धैर्यच नव्हतं. एक तर ते दिसतच नव्हते, फक्त हेच दिसत होतं, शेपूटच दिसत होती. पण मग त्यावेळेला मारुतीरायांनीच असं म्हणजे समर्थ म्हणतात की मारुतीरायांनीच त्यांच्यावर कृपा केली आणि तो गुप्त रूपाने परत सभेत आला. पण त्याच वेळेला त्यानं पटापटा परत तिथले दिवे पाडले, मशाली विझवल्या, ही सगळी त्याची कामं चालू होती. त्यामुळे परत अंधारात लोक सैरावैरा पळत होते. कुणी जर का दिवे घेऊन यायला लागलं तर त्यांना तो तिथल्या तिथंच मारत होता, शेपटीनं दिवे विझवून टाकत होता. आपले मारुतीराय मात्र म्हणजे हे वर्णन इतकं समर्थांनी छान केलंय की ते मारुतीराय मात्र अंधारात अगदी निर्धास्तपणे फिरत होते. व ते वाचताना मला असं वाटलं की ज्याच्यावर रामाची कृपा आहे, ज्याचा रामावर पूर्ण विश्वास आहे, त्याला या म्हणजे काय म्हणतात चर्मचक्षुनी काय दिसतंय याचा फरकच नसेल पडत. ज्ञानचक्षुनं जे त्यांना दिसतंय ते त्यामुळे ते निर्भय होते आणि ते कुठल्याही अनोळखी ठिकाणी सहजपणे वावरू शकत होते. कल्पना करा की आपण जे अनोळखी ठिकाण असेल तिथं दिवे गेले, आपल्याला दिसत नसेल तर आपला किती बावचळायला होतं, आपल्याला किती घाबरायला होतं. पण मारुतीराय मात्र तिथं निर्धास्तपणे रावणाच्या महालात म्हणजे शत्रूच्या महालात आहेत तरीसुद्धा ते निर्धास्तपणे वावरत होते. ते कुणाच्या अंगावर गुरगुळत होते, गुदगुल्या करत होते. कुणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हता, कारण आपला शब्द फुटला तर त्यांना मारुतीरायाला कळेल की ते तिथं आहेत आणि ते त्रास देतील असं वाटून सगळेच जण शांत चिडीचूप बसले होते. मग हनुमंतानं काय केलं, डायरेक्ट रावणाच्या सिंहासनाच्या इथं गेला आणि त्याचा मुकुट पाडला असं वर्णन आहे आणि त्याला ठोसे मारले, त्याला त्याचे कपडे फाडले, दागिने ओरबाडले, असे सगळं वर्णन केलं आहे. आणि ते वाचताना थोडंसं मनात असं छान बरं वाटतं. मग मात्र मारुतीनं सभेचा त्याग केला आणि अगदी माशी एवढे रूप त्यांनी धारण केलं असं समर्थ म्हणतात. कपिवीर तेथून उडून गेला आणि अशोकवनाकडे गेला आणि तिथं त्यांनी सीतेची ओळख पटली. आता ह्याच्यात सुद्धा रावण सीतेकडे येतो आणि त्याची मंथरणी करतो, हे संवाद जे आहेत ते सगळे समर्थांनी वगळलेले आहेत. म्हणजे जेव्हा म्हणजे ह्याच्यात वाल्मिकी रामायण सुद्धा वर्णन आहे की रावण सीतेकडे गेलेला असतो आणि तो तिची मंथरणी करत असतो वगैरे, हे मारुतीराय बघतात, त्यांना ही सीतेची ओळख पटते वगैरे. पण हे सगळं समर्थांनी वेगळलेलं आहे. त्यांनी अशोकवनाकडे कपिवीर गेला आणि त्याची ओळख पटली एवढाच उल्लेख केलेला आहे. नंतर इनफॅक्ट सीतेशी जेव्हा मारुतीराय बोलायला जातात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते रामाचं खूप गुणगान करतात आणि मग तेव्हा सीतेला अवधी भाषेत गुणगान करतात आणि मग सीतेला ती ओळख पटते असं जे वर्णन आहे, तर ते पण समर्थांनी इथं घेतलं नाही आहे राम म्हणजे हनुमान आणि यांच्यात. आणि त्याच्याबद्दल मला असं वाटलं की मी असं कुठंतरी ऐकलं कोणाच्या तरी निरूपणात की भागवतात कुठेही राधा हा उल्लेख स्पष्ट केलेला नाही आहे, म्हणजे राधा हे नावच कुठे भागवतात आलेलं नाही आहे. तर त्याचं एक इंटरप्रिटेशन असं सांगतात की शुकमुनींची गुरु ही राधा होती आणि जर का राधा हे त्यांनी म्हणजे म्हटलं असतं, म्हणजे बोललं गेलं असतं त्यांच्याकडनं, तरी त्यांची समाधी लागली असती आणि पुढं काही लिहिलं गेलं नसतं. म्हणून त्यांनी राधा हे शब्द उच्चारले सुद्धा नाही. तर मला तसंच वाटलं की समर्थांचं जे आराध्य अतिशय लाडक्याचं श्री प्रभू रामचंद्र यांचं गुणगान करताना, कदाचित परत रामाचंच गुणगान करताना आपल्या या सख्याचं हनुमंताचं वर्णन, त्यांच्या शक्तीचं आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाचं वर्णन अधुरं राहील म्हणून की काय, समर्थांनी रामाचं गुणगान जो हा पाठ आहे तो त्याच्यातनं वगळलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात की सीतेला भेटून तिची ओळख पटवून मग ती निघाली. मग आता आपल्याला कसं एकदा काम झालं की हुश्य होतं, मग त्यांना भुकेची जाणीव झाली म्हणून त्यांनी सीतामाईच्या आज्ञेनं तिथल्या झाडावरची फळं खा, म्हणजे सीताबाई म्हणते ठीक आहे भूक लागली तर इथली फळं खा असं जेव्हा म्हणते तेव्हा ते आपल्याला माहिती आहे की ते झाड गदागदा हलवतात, मग ते फळं पडतात तर तीच खातात. कुणी राक्षस यायला लागला तर तेच झाड उपटून काढून
त्याच झाडाचा त्यांनी अस्त्रासारखा वापर केला आणि वनाचा विध्वंस चालू केला. आणि वाटेत जर का राक्षस येत होते, पळत जात होते, ते वाटेत राक्षस पळत मागे येत होते, त्यांच्यावरती झाडं उपटून ते मागं टाकत होते. हे इतकं चित्रदर्शी वर्णन आहे की अगदी म्हणजे छान वाटतं वाचायला. त्रिकुटाचळी शोकारंभ झाला असं समर्थ म्हणतात त्याच्यात. मग ही पुन्हा बातमी रावणाच्या कानावर गेली की ह्यांना अशोकवनात म्हणजे सीतेची भेट घेऊन झाली आहे आणि ती अशोकवनाचा पण त्यानं विध्वंस चालू केला. हे जेव्हा रावणाच्या कानावर गेलं तेव्हा तो म्हणाला, म्हणे जाय रे वेगी कपिला तया नाणिता शीघ्र ताडीन तुला, तू आणलं नाहीस तर तुलाच मारेन, असं जेव्हा त्याने धमकी दिली तेव्हा जेव्हा रावणाचा दूत होता तो गेला तर मारुतीरायाकडं, पण त्यानं मारुतीरायाची उलट स्तुतीच केली. तो म्हणाला, बहुतापरी कीर्तीचे यश घ्यावे, दयाळा कपी ये घडी शांत व्हावे, न होता मला मारिती ब्राह्मणाला, बहुसाल कल्याण व्हावे तुम्हाला. त्यानंच प्रार्थना केली की मला वाचवा आणि तुम्ही तिथे शांत होऊन तुम्ही माझ्या राजाकडे चला प्लीज. मग मारुती तर आपले दयाळू, म्हणजे एवढं कुणीतरी प्रार्थना करते म्हटल्यावर मारुतीराय विरघळले नसते तरच निवड. तर ते रावणाकडे आले आणि आता रावणाचा तर त्यांना अपमान केला होता, मुकुट वगैरे पाडला होता आधीच्या ह्याच्यात, त्यामुळं सगळेजण चालून गेले त्याच्यावर, बाकीचे राक्षस पण चालून गेले. आणि रावणानं सांगितलं की त्याच्या शेपटीला आग लावायची आज्ञा केली. तर यानं शेपूट लांबच लांब वाढवला. आपल्याला ते पण माहिती आहे की त्याने ते शेपटीवरच जाऊन बसले, त्याच्यावरच त्यानं तेल आणून मारलं, मग तेल आणून लावलं रावणानं आणि त्याच्यावर आगीला पेट दिला. मारुतीरायांनी ह्याचाच फायदा उठवला आणि इकडून तिकडं उडत त्यांनी बाजारं दुकानं, आता ते वरून उडतायत तर त्यांना शस्त्राचे साठे कुठे आहेत, धान्याचे साठे कुठे आहेत, आणि ते सगळे त्यांनी पेटून उडवले. तर ह्याच्यात सुद्धा त्याची दूरदृष्टी दिसती की युद्धाच्या आधीच शत्रूची त्यांनी एक बाजू कमकुवत करून ठेवली होती, कारण युद्धासाठी ह्या सगळ्या गोष्टी नुसतं लढवय्ये नाही, योद्धे नाही, पण धान्याचा आणि शस्त्राचा साठा असणं किती महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी. तर ते त्यांनी आधीच जाळून टाकले होते आत्ता, आणि त्यामुळं हनुमंतानं अशी रावणाची बाजू ऑलरेडी कमकुवत करून ठेवली होती. आता आपण शेवटाकडे म्हणजे ह्याच्यानंतर सुंदरकांड संपतच येते, तर एक 94वी ओवी जी आहे समर्थाने दिली ती पण मला एक वेगळी वाटली होती की सीते मारुती योग वियोग झाला, बहुसाल नेत्रो दक्का पूर आला, म्हणे जननी लोभ आता असावा, सुरांचा बळे राम येतो उडावा. आता सीतामाई पण रामाची भक्त, हे पण रामाचे भक्त. तर एका भक्ताचा त्याच्या आराध्यापासून जो वियोग झाला आहे आणि त्याचा म्हणजे त्यामुळे सीतामाईंना जो त्रास होतोय तो हनुमंताशिवाय दुसऱ्या कुणाला कळणार. आणि हे रामदासांनी इतकं गोड वर्णन केलं आहे, कारण ते पण एक रामाचे भक्तच आहेत. तर आपल्या आराध्यापासून होणारा वियोग किंवा त्यामुळे होणारा त्रास हे काय म्हणतात तसे समदुःखी, ते एकमेकांना त्यांचं समजतंय आणि तिचं दुःख बघून जणू ह्यालाही खूप डोळ्यात पाणी आलं. सीतामातेचा निरोप घेऊन पुढं हनुमंत रामाकडे परत येतात, श्रीरामचंद्रांकडे परत येतात आणि मग श्रीरामचंद्रांना सांगतात की सीताशोध पूर्ण झाला, सीता अशोकवनात आहेत असं सांगतात. तर ती ओवी आहे 98 आहे ओवी नंबर. तर कपिलाग वेगे मुखे बोलत आहे, अशोकी जगन्माय कल्याण आहे, पुढे मारुती तो नमस्कार घाली, मनोवृत्ती ते राघवाची निवाली. श्रीरामचंद्रांना प्रथम सीतामाता सुखरूप आहेत ते त्यानं सांगितलं. आपण कसं काम बाहेर करायला गेलो आणि बाहेरनं आल्यावर पहिल्यांदा काम झालं का नाही हे एक पहिल्यांदा रिपोर्टिंग असतं, मग त्याच्यानंतर काय काय घटना घडल्या, कसं कसं झालं ते आपण सांगतो. तर पहिल्यांदा त्यानं सांगितलं सीतामाता सुखरूप आहेत, अशोकवनात आहेत, ते सगळं सांगितल्यावर श्रीरामचंद्रांना संतोष पावला आहे. तसंच आपण आपल्या धन्याचा, आपल्या सद्गुरू माऊलींचं कार्य कंप्लीट करू शकलो ह्याच्याबद्दलचा आनंद हनुमंतरायांना होता आणि ते बघून पण सद्गुरू माऊलीपासून काय लपतं, त्यामुळे श्रीरामचंद्रांना ते बघून पण खूप समाधान पावलेलं आहे असं मला वाटलं. आणि मग पुढं ते श्री समर्थ म्हणतात, त्रिकुटाचळी ख्याती केली भीमाने, पुढे पत्रिका धाडिली ब्रह्मयाने, तिये वाचिता वाचिता राम हासे, क्रीडा कौतुके अंतरा माझी तोषे. याचा अर्थ म्हणजे तेच मी म्हटलं तसं की काम झालं का नाही हे पहिल्या ओळीत सांगून झाल्यावर नंतर जे ते डिटेलिंग असतं की मग ह्याच्यानंतर हे झालं, त्याच्यानंतर ते झालं, असं असं झालं, हा सगळा जो वृत्तांत आहे
तो जणू ब्रह्म्याने सांगितला. म्हणजे तो त्यांना जेव्हा समजला पुढं कालानुसार, तेव्हा त्यांना पण हसू आवरलं नाही. त्यांना पण मारुतीरायांचं कौतुक वाटलं. आणि कौतुक हा शब्द पण समर्थांनी मुद्दाम योजला असं मला वाटलं, की ती सद्गुरू माऊली आहे. आणि आपल्या आईला कसं आपल्या बाळाचं कौतुक असतं, आपल्या बाळ जे खोडकरपणा पण करतं, जी मजा करतं, तर ते बघून पण आईला त्याचं कौतुक वाटत असतं. तर तसं श्रीरामचंद्रांना हनुमंताचं कौतुक वाटलंय म्हणून ते कौतुक हा शब्द ह्या ओळीत आलेला असं वाटतं. ही 100वी ओवी होती. आणि मग याच्यानंतर शेवटची ओवी या सुंदरकांडातली ती आहे, सभामंडपी राम सन्मुख पाहे, उभा दास साकल्य तो सांगत आहे, महत्कृत्य व्हावे जनी यश यावे, प्रभूसी समस्तासी कल्याण व्हावे. आता श्रीरामचंद्र सज्ज झाले. कारण सीता कुठं आहे ते माहीत झालं, तर त्याप्रमाणे पावलं उचलायला हवीत. त्यासाठी श्रीरामराया सिद्ध झाले. आणि जसे श्रीरामराया सिद्ध झाले तसं त्यांना बघून हनुमंत पण सभामंडपात दास्य भावानं आता पुढची आज्ञा काय असेल आपल्यासाठी याचा विचार करत उभे आहेत असं समर्थ म्हणतात. आणि हे असे रामराय आपल्या सर्वांचंच कल्याण करू, सगळ्यांचंच कल्याण व्हावं अशी इच्छा, अशी आशा त्यांनी प्रकट केली समर्थांनी. म्हणून ते शेवटच्या ओवीत म्हणतात, प्रभूसी समस्तासी कल्याण व्हावे. तर इथं हे समर्थांनी लिहिलेलं सुंदरकांड संपतं. समर्थांनी लिहिलेलं हे सुंदरकांड वाचून मला काय मनात आलं, म्हणजे ह्याच्यात बरेच छोटे भाग वगळलेले आहेत. म्हणजे त्रिजटेला पडलेलं स्वप्न, आधी म्हटलं तसं ते लंकिनीची गोष्ट, सुरसाची गोष्ट, ह्या सगळ्या वगळलेल्या आहेत समर्थांनी. आणि कधी कधी कसं असतं, आपण एखादी मूवी बघून येतो आणि मग त्यावेळेला आपण म्हणतो की नाही, मला फक्त हिरोचं सांग, बाकीचं सगळं सांगत बसू नको. तसं या सुंदरकांडात मारुतीरायाचं केलेलं आहे. एकदम छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांनी निरीक्षणं दिली आहेत. आणि विचारपूर्वक मारुतीरायानं कसा विध्वंस केला लंकेचा, आणि त्याची श्रीरामचंद्रांना युद्धात किती मदत झाली असेल ते आपण त्याची कल्पना करू शकतो. सो असं वर्णन केलेलं आहे. ते अगदी अतिशय ओघवतं असं वर्णन आहे. मी म्हटलं तसं काही वर्णन ते आपल्याला हरवून जायला होतं किंवा हसू येतं त्याची हे बोलून, कारण समर्थांची जी भाषाशैली आहे ती पण खूप छान आहे. ओघवते आलेले आहेत शब्द. हनुमानाच्या लीलेपुढं सगळं बाकीचं नगण्य आहे असं समर्थांना सुचवायचं आहे, असंच मला ते सुंदरकांड वाचताना वाटलं होतं. तर तुम्ही पण हे सुंदरकांड अवश्य वाचा, मिळेल तेव्हा वाचा. खूप ती शक्ती आणि बुद्धी असलेली मारुतीरायाची देवता आपल्याला सगळ्यांनाच सुबुद्धी देवा अशी मी प्रार्थना करते. आणि माझा हा प्रयत्न कसा वाटला जरूर सांगा. जय जय रघुवीर समर्थ.